नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. आत्ताच्या काळामध्ये बीजेपीचे एवढं लाट असताना सुद्धा या कमळामधून हाताचा पंजा महाराष्ट्रामधून पहिल्यांदा जिंकून आणि पहिल्यांदा जिंकणारे उमेदवार काँग्रेसचे महाराष्ट्रामधले अशा व्यक्ती आमच्या आज इथे आलेली आहे. त्यांचे नाव सांगायचं म्हणलं तर साहिल केदारी. सर नमस्ते. नमस्ते. काय कसं वाटत आहे? निवडणूक जिंकून आलात आणि तसं बघितलं तर सर थोडासा तुमचं बॅक मध्ये आपण गेलो तर कुठेतरी गॅप असं म्हणता येणार नाही, पण पद नव्हतं तुमच्याकडे आणि इतक्या वर्षांनी परत नगरसेवकाचं पद तुमच्याकडे आलेलं आहे. कसं वाटत आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट साहिल केदारी. सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी पुणे लोकचं आभार मानतो. आता तुम्ही जसं विचारलं की माझे वडील 1992 साली पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेत मानवडीकरांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्यांना नगरसेवक म्हणून त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं आणि लोकांची सेवा करण्याची संधी दिली. तर त्यांनी ज्या जिद्दीने ज्या मेहनतीने त्या ठिकाणी मानवडीकरांसाठी जे काही योजना आणल्या किंवा जे काही उपक्रम महानगरपालिकेचे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्याचीच प्रचिती 1997ला पुन्हा त्या ठिकाणी महिला आरक्षण वॉर्ड झालं. तिथे पुन्हा आमच्या मातोश्रींना मानवडीकरांनी भरघोस मतांनी निवडून देऊन पुन्हा त्या ठिकाणी काम करायची संधी दिली आणि पुन्हा 2002ला प्रभाग सिस्टम झाली होती. 3चा पॅनल होता. तर त्या पॅनलमध्ये त्या ठिकाणी पुन्हा आमच्या वडिलांना महानगरपालिकेत मानवडीकरांच्या जनतेने आशीर्वाद दिले आणि त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. तर असा आमच्या कुटुंबाचा वारसा सातत्याने लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहणारं कुटुंब, अशी ओळख आमच्या जनतेमध्ये आहे. तुम्ही पण बघितलं असेल दादा की आदल्या दिवशी पुणे लोकने जो सर्वे घेतला होता तो प्रभाग 18चा एकदम ॲक्युरेट निघाला. जे उमेदवार आम्ही सांगितले होते तेच निवडून आले आहेत. 100% सर्वे खरा ठरला. तर या सर्वेवर तुम्ही काय सांगाल? नक्कीच पुणे लोक जो तुमचा चॅनल आहे पुणे लोकचा, तर त्यांनी जो सर्वे केला त्याचे रिझल्ट पण त्याप्रमाणेच आले. तर म्हणजे असं मानलं पाहिजे की तुमचा अभ्यास जास्त आहे. आम्ही ग्राउंड लेवलला हो, तुम्ही मायक्रो लेवलला जाऊन त्या ठिकाणी सर्व्हिस केलेत आणि तुमचं जे काही चॅनल्स आहेत, जे काही रिसोर्सेस आहेत ते परफेक्ट आहेत आणि तुम्ही ते रिटेन करा. मग या पुढच्या काळातही तुम्हाला त्याची मदत होईल.